सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपमधील गटबाजी व खासदारांच्या कारभाराविरोधात असलेल्या नाराजीच्या लाटेवर विशाल पाटील काँग्रेसकडून स्वार होत असताना विविध अडचणींना त्यांना सामोरं जावं लागत आहे। शिवसेनेनं सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली। काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या एका नेत्यावर याचं खापर फोडलं। काँग्रेसला ही जागा जर मिळाली नाही तर विशाल पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आणि तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके। मंडळी, खरं तर सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला, पण 2014च्या निवडणुकीत भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावलं। गेल्या 10 वर्षापासून या मतदारसंघातून संजय काका पाटील लोकसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत। आता पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापले। आता आचारसंहिता सुद्धा लागलेली आहे। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400 पारचा नारा दिलाय। त्यांना रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस, शिवसेना, उभाटा गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट हे पक्ष एकत्र आलेले आहेत। मात्र अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीमध्येच अंतर्गत संघर्ष चालू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कोल्हापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा उभाटा गटाचा, पण हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला हवा आहे। या ठिकाणी काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती निवडणूक लढवणार आहेत। शिवसेना सहजासहजी हा मतदारसंघ सोडायला तयार नाही, पण सोडला तर त्यांनी अट घातली ती म्हणजे कोल्हापूरच्या बदल्यात सांगली द्या। त्या दृष्टीने चर्चेची पावलं पडू लागली। सांगली मतदारसंघ शिवसेनेला गेल्याची चर्चा गेल्या 4 दिवसापासून मतदारसंघात सुरू झाली। त्यामध्येच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सोमवारी म्हणजे 11 मार्चला शिवसेनेत प्रवेश केला आणि इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील या मर्द पैलवानाला दिल्लीत पाठवा असं आवाहन केलं। याचा अर्थ शिवसेनेकडून सांगलीतून चंद्रहार पाटील निवडणूक लढवणार असाच झाला। सध्या काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण पसरले। 2019च्या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात चूक झाली, ती चूक पुन्हा काँग्रेस 2024 मध्ये करणार अशी शक्यता निर्माण झाली। 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून विशाल पाटील निवडणूक रिंगणात उभे होते। तयारी सुरू सुद्धा केली होती। मात्र ऐनवेळी जागा वाटपात हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडला गेला। विशाल पाटील यांना हातऐवजी बॅट चिन्हावर लढावं लागलं, पण मतदारसंघात हे चिन्ह पोहोचेपर्यंत निवडणूक संपली। तरी देखील 3.25 लाख मतं विशाल पाटील यांनी घेतली। आता 2024 मध्ये जागा वाटपावरून पुन्हा सांगली टार्गेट झाली। काँग्रेसचे नेते जागा सोडणार नाहीत अशी ग्वाही देत आहेत, पण शिवसेना परस्पर उमेदवार जाहीर करत असल्याने जागेबाबत संभ्रम निर्माण झालाय। काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम व विशाल पाटील यांनी थेट महाविकास आघाडीतील एका नेत्यावरच टीका केली। या नेत्याच्या सांगण्यावरून चंद्रहार पाटील राजकारणात पावले टाकत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। मात्र काँग्रेसने 2019च्या निवडणुकीत जी चूक केली ती चूक पुन्हा 2024च्या निवडणुकीत होऊ लागली आहे। विशाल पाटील यांनी या निवडणुकीत पूर्ण ताकदीने प्रचार सुरू केलाय। मतदारसंघात गाठीभेटी घेतल्या आहेत। विविध कार्यक्रमाचं पण आयोजन त्यांनी केलेलं आहे। पण ही जागा शिवसेनेला गेली तर विशाल पाटील काय भूमिका घेणार असा प्रश्न निर्माण झाला। विशाल पाटील काँग्रेस सोडणार की विधानसभा लढणार? सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू झाला। ही जागा शिवसेनेला मिळाली तर विशाल पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। वास्तविक विशाल पाटील यांनी सर्व ताकदीनिशी निवडणुकीची तयारी पूर्ण केली। उमेदवारी न मिळाल्यास ते काँग्रेस सोडून इतर पक्षाकडून निवडणूक लढवणार की काँग्रेसचे नेते त्यांना सांगली विधानसभेचा शब्द देणार यावर आता चर्चा सुरू झाली। पण तुम्हाला काय वाटतं? जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।